भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं एक स्वप्न होतं। सातारा जिल्ह्यात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे आणि श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी एकत्रित यावं, मनोमिलन घडावं। सातारा जिल्ह्याची कोणतीही निवडणूक असू द्या, लोकसभा, विधानसभा, जेडपी, नगरपालिका, त्या निमित्तानं दोघांनी एकत्र येऊन विकास कसा असतो हे दाखवण्याच्या दृष्टीनं दोघांचं स्वप्न, नरेंद्र मोदी साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वप्न या दोन्ही राजांनी साकार केलं आणि विकासाची गंगा सातारा जिल्ह्यात वाहू लागली। त्या निमित्तानं सातारा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। भारतीय जनता पार्टीला भरघोष मतदान झालं आणि त्या निमित्तानं आता नगराध्यक्ष सातारा नगरपालिकेत त्यांनी पदभार स्वीकारला, उपाध्यक्ष त्यांनी पदभार स्वीकारला। आता आजच सभापती निवडी झाल्या। त्या सभापती निवडीमध्ये माझ्याकडं श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणजे भारतीय जनता पार्टी आमचे नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांनी जी जबाबदारी दिली आरोग्य विभागाची, ती आरोग्य विभागाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले सर्व 50 नगरसेवक, नगराध्यक्ष यांना विचारात घेऊन या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळू। एक संधी दिलेली, या संधीचं सोनं चांगल्या पद्धतीने करू असा विश्वास सातारा शहरवासियांना देतो। जो सातारा शहरवासियांनी मतपेटीद्वारे जो आशीर्वाद दिला त्याचं हे फलित आहे। हे फलित आणि वेळ कधीही वाया न जाता अतिशय चांगल्या पद्धतीनं सातारा शहराच्या कानाकोपऱ्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवू असा विश्वास आपल्या सर्वांना देतो। धन्यवाद।